मनापासून जयगुरु करतो. एक सज्जन माणूस स्टेजवर बसलेला आहे, त्यांचं नाव आहे सोमनाथ तेलखडे. एस फॉर सक्सेस नावामध्ये काय सक्सेस आहे, काही हरकत नाही. डी फॉर टॅलेंट एक लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या ठिकाणी जे कौशल्य आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. मी असा डॉक्टर आहे, मी असा प्राध्यापक आहे, मी असा अधिकारी आहे. तुमच्या मुलाला फक्त एका मिनिटामध्ये नोकरी देऊ शकतो, एका मिनिटामध्ये, दुसरा मिनिट नाही. आता कडू सरांनी सांगितलं, काय सांगितलं की मुलांना रोजगार करायला शिकवा. मी मोठा माणूस आहे, म्हणजे आता सोमनाथ भाऊंच्या शब्दाखातर मी इथं आलेलो आहे. माझा कार्यक्रम होते तर लोकमतला पूर्ण पानभर बातमी होते, पूर्ण पानभर, दुसरी बातमीच नसते. माझे 17,000 कार्यक्रम झालेले आहेत पूर्ण भारतामध्ये, 17,000. माझ्याबरोबर तुमच्या वर्ध्याच्या कलेक्टरपासून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांपर्यंत 273 अधिकारी आहेत. किती अधिकारी आहेत? 200. आणि मी जी पुस्तकं लिहिलेली आहेत ते पुस्तकात 73, म्हणजे एवढी गंजी होईल एवढी पुस्तकं लिहिली आहेत. पण सोमनाथ भाऊंचा सकाळी फोन आला की सर तुम्हाला यावं लागतं. आणि काय आपलं काय आहे की साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. मी त्यांना काहीच विचारलं नाही, म्हटलं सर मी येतो. सुट्टीचा दिवस होता, सुट्टी असल्यामुळे कार्यक्रम पण नव्हता. आता कडू सरांनी तुम्हाला सांगितलं की मुलांना लहानपणापासून तुम्ही उद्योजक बनवा. माझा याच रोडवर 3 कोटी रुपयाचा बंगला आहे, अमरावतीच्या महापौरांच्या बंगल्यासमोर, तेरे घर के सामने. 1,14,000 रुपये पेन्शन आहे, 1,14,000 रुपये पेन्शन आहे. आम्ही बंगल्यामध्ये 5 लोक राहतो, 9 खोले आहेत, महापौरांच्या बंगल्यासमोर आहे. पण माझी 3ऱ्या वर्गाची नात ही आत्तापासून उद्योजक झालेली आहे. ती कधी साबण विकते, कधी कॅलेंडर विकते, कधी शिरबत विकते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तिला काही संकोच नाही आहे. समजा तेलखडे सर माझ्या घरी आले तर माझे नाते, नमस्कार काका, नमस्कार आजोबा, मी सदा येरूळकर, मी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे आणि मी कंपनीतर्फे कॅलेंडर विकत आहे. 50 रुपयाचं कॅलेंडर ती 500 रुपयामध्ये. मी मोठा माणूस आहे. माझ्याकडे येणारे लोक कोण असतात? कलेक्टर, कमिशनर, DSP, मंत्री, आमदार, खासदार. तिनं जर तेलखडे साहेबाला कॅलेंडर दिलं तर तेलखडे साहेब 500ची नोट काढतात, तिला देतात. गुलाबराव गावंडे आले माजी मंत्री, आणि त्यांनी जेव्हा त्या पोरीचं कौशल्य पाहिलं त्यांनी खिशात हात घातला आणि पूर्ण नोटा टाकल्या. मोज बरे किती आहे, सगळ्या घेऊन गेल्या. 3,500. 50 रुपयाचं कॅलेंडर 3,500 मध्ये विकलं. आज तिच्या खात्यामध्ये हजारो रुपये जमा आहेत. मुलगी फक्त 3ऱ्या वर्गात आहे. हे दणकट माझे बाहू, स्वतःच्या हातावर विश्वास ठेवा की हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असताही निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, वाटतो का? कोणाच्या अर्थानं वाटत नाही. कोट आहे, टाय आहे, चांगली पेन्शन आहे, चांगला बंगला आहे. पण जेवढा चांगला बंगला आहे ना तेवढं चांगलं मन पण आहे. आणि म्हणून पण प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. काय करत कसं की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक येता येईना, आणि आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक पेलवता पेलवना. प्रेझेंटेशन पाहिजे, चांगलं आपल्याला सादरीकरण करता आलं पाहिजे. माझ्या नातीला 500 रुपये काम मिळतात, हे नाही आलं.
या ताईसाहेबांना विचारा सचिवांना. मी जेव्हा गाडीतून उतरलो तर त्यांनी नमस्कार करणे त्याऐवजी मी त्यांना संधी दिली नाही, मीच नमस्कार केला. बरोबर आहे ताई? दुसऱ्या ताई आहेत त्यांना पण मी नमस्कार केला. का केला नमस्कार? की अरे स्त्री शक्ती आहे, खरी लक्ष्मी तर हीच आहे. बरोबर आहे ना? सुट्टीच्या दिवशी बाकीच्या स्त्रिया त्यांच्या धार्मिक कार्यात आहेत आणि ह्या आमच्या भगिनी या कार्यात आहेत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. टाळ्या जरा जोरानं वाजवायच्या की महको महको तो ऐसे महको महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि हम सबको जोश आ जाए. पहिल्या टाळ्या चांगल्या होत्या की दुसऱ्या? तुम्हीच वाजवल्या. मी एकतरी टाळी वाजवली का? बरं पहा, शेतकरी ओळखू येतो की नाही? एस टी स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, पण एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपण आहो म्हणून हे जग जिवंत आहे. सर माईकवर घ्या. नाही माझ्या मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा की तुम्ही आहात म्हणून या जगातले लोक जीवन जगत आहेत. ज्या दिवशी आमचा शेतकरी अन्नधान्य पिकवणं बंद करेल त्या दिवशी लोक तडफडून मरतील. बरोबर आहे? बरोबर आहे करूच काय? आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, पुण्या मुंबईचे लोक येतात पवनार पाहायला, सेवाग्रामला जायला, आपल्या पिंपळखुट्यावर उतरतात, चहा घेतात. अरे पिंपळखुटा मागासलेलं गाव, अरे मागासलेला जिल्हा. कोणी असं त्याला म्हटलं की खबरदार माझ्या गावाविषयी काही बोललं तर, अरे मी शेतकरी आहे, अन्नधान्य पिकवतो आणि मी जर अन्नधान्य पिकवलं नाही तर काय मोबाईल खाशील? जीवन जगण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे की अन्नधान्य आवश्यक आहे? अन्नधान्य कोण पिकवते? पिंपळखुट्यातला शेतकरी. फक्त हा शेतकरी थोडा जागा आहे परंतु त्याला बिचारा समजतच नाही. मी तुमच्याशी बोलतो, कोट्यावधी रुपये बॅलन्स आहे, मोठा बंगला आहे, चांगली गाडी आहे. वर्ध्याच्या कलेक्टरला आत्ता म्हटलं तर वर्ध्याचे कलेक्टर गाडी पाठवू शकतात. माझ्या स्कूटरवर ते फिरलेले आहेत. प्रोबेशनच्या काळात आमच्या अमरावतीलाच होते, माझ्या घराजवळच राहत होते. पण शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे की फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, की फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे. आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती. अरे आपल्या स्त्रीच्या अंगावर देखील चांगले कपडे नाही आहेत, मांडी झाकण्यासाठी देखील पैसे नाही आहेत, चांगले कपडे घेण्यासाठी पैसे नाही आहेत. की फुलवल्या कापसाला, आपला कापूस इतका शुभ्र आहे की तो आकाशातला चंद्र देखील चोरू चोरू पाहते. पण आमच्या शेतकऱ्याच्या अंगावर चांगले कपडे नाही, आमच्या मुलांना चांगले ड्रेस नाही, चांगल्या वह्या पुस्तकं नाही, चांगल्या शाळा नाही. आणि म्हणून की सारं कसं सामसूम, की सारं कसं सामसूम तरंग नाही तळावात, सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात, वनाट कलंडती असे कुठं गेले झंझावात. म्हणून मित्रांनो, आमच्या सोमनाथ सरांनी जो प्रकल्प सुरू केलेला आहे की जनजागृती, बघा जास्त लोकांची गरज नसते. महाभारत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, गीतांजली मध्ये आहे, नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. त्या कवितेमध्ये ते म्हणतात की महाभारत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम माझ्या नंतर कोण करेल? कोणीच उत्तर दिलं नाही. हॅलोजननं उत्तर दिलं नाही, ट्यूबलाईटनं उत्तर दिलं नाही. एक मेहनती पण ती म्हणाली, भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेल. सोमराज सरांनी तुमच्या प्रत्येकाच्या हातात एक मेणबत्ती दिली, एक आगपेटी दिली आणि माझं भाषण रात्री 9ला सुरू आहे आणि तुम्हाला सांगितलं की काठोळे सरांचं भाषण सुरू असताना जर लाईन गेली तर प्रत्येकाने आपल्या हातातली मेणबत्ती पेटवायची. मला तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा
तुमच्या मुलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही सर्वांनी जर मेणबत्ती पेटवली तर या गावातल्या 1500 लोकांनी जर मेणबत्ती पेटवली तर हॅलोजन पेक्षा जास्त लाईट होईल की नाही? नक्कीच होईल. पण प्रत्येक जण कशामध्ये आहे? माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी स्वतःच्या ताटावर ओढून घेत आहे. आम्ही असे लोक आहोत, कडू सर झाले, आमचे डोके सर झाले, सोमराज सर झाले, की आम्ही कसा की ते लोक होते वेगळे, ते लोक होते वेगळे, गर्दीत जे गेले पुढे, मी मात्र मागे वळून पाहतो, मागे किती जण राहिले, मागे किती जण राहिले. आम्ही इतरांची काळजी घेतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला जे परत एक वाक्य रिपीट करतो, तुमच्या मुलाला, तुमच्या नातवाला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या पाजाऱ्यांना तुम्ही माझ्याकडे घेऊन या. 1 मिनिटामध्ये चांगली नोकरी देतो, चांगली राहण्याची व्यवस्था फुकट, जेवणाची व्यवस्था फुकट, चांगला पगार देतो. आमदार देखील देऊ शकत नाही, खासदार देखील देऊ शकत नाही, मंत्री पण नाही देऊ शकत, पण मी देऊ शकतो. कारण हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असता ही निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय. आणि एक लक्षात ठेवा कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आता एकच काम करायचं, तुम्ही जेवढे लोक आहे ना, प्रत्येकाने माझं एक कार्ड घेऊन जायचं. 10 लोकांना सांगायचं, तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शपथ आहे, तुम्हाला गाडगे महाराजांची शपथ आहे, तुम्हाला महात्मा गांधीची शपथ आहे. फक्त 10 लोकांना सांगायचं, अरे तुम्हाला नोकरी पाहिजे का, तुमचा आजार चांगला करायचा आहे का, या काठोडे सरांना फोन करा. तुमचा कोणताही आजार 7 दिवसात जर चांगला नाही करून दिला, कोणताही असो, हार्ट अटॅक असो, BP असो, शुगर असो, कोणताही आजार 7 दिवसात कोणतंही औषध देणार नाही, 1 रुपया फी पण नाही घेणार, पण आजार चांगला करून देईल. म्हणजे दररोज लेख असतात वर्तमानपत्रामध्ये, पुण्याला, मुंबईला, अमरावतीला, नागपूरला. असाच एक लेख आला होता, आरोग्यावर होता, आणि तो तेलखडे सरांनी वाचला. ते म्हणाले, बापरे सर, 1 रुपया फी न घेता आज डॉक्टरकडे गेले तर ते बिलकुल तलवार त्याची तयार आहे, कापी सुरूच आहे. दवाखान्यात ऍडमिट करायला गेले, 1 लाख रुपये जमा करा, ऑपरेशन करायचं आहे, हार्टचं ऑपरेशन कारण नसतानाही करतात. उजव्या डोळ्याचा ऑपरेशन करायला जातात, डाव्या डोळ्याचं करून टाकतात. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. तेलखडे सरांचा मला फोन आला की सर, तुम्ही खूपच चांगलं काम करतायत. आम्ही भेटलो, त्यांच्या घरी भेटलो, त्यांची चर्चा केली, आणि तेही माझं भाषण अगोदर पहिल्यांदा ऐकतात. माझं भाषण जेव्हा कडू सर वसंतराव देशपांडे हॉलमध्ये होते तेव्हा 500 लोक वापस जातात. तिकीट असते किती? एका मुलाला 1000 रुपये. किती असते? 1000 रुपये तिकीट असते एका दिवसाच्या कार्यशाळेला. इथे तेलखडे साहेबांनी पैसे घेतले का तुमच्याकडून? टाळ्या वाजवा ना जरा त्यांच्याकडून. आमच्या ताई साहेब आल्या, बघा आज म्हणजे देवीचा दिवस आहे, महालक्ष्मीचा दिवस आहे, पण आमच्या खऱ्या देवी आहेत, बरोबर आहे. ताई, सचिव ताई, प्रत्येक देवीला एक गुलाबाचं फुल द्या, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. हे गुलाबाचे फुल तुमच्याच टेबलवर आहे. ह्या खऱ्या देवी आपल्या ह्या आहेत की ज्या महालक्ष्मीचं काम सोडून या आमच्या ताईला द्या, आजीबाईला, त्यांचं स्वागत करा. दुसऱ्या आजीबाईला द्या, त्यांना किती बरं वाटेल सांगा बरं. बरं मी काय केलं? काहीच नाही केलं. गुलाबाची फुलं मी आणले का? गुलाबाची फुलं तर संयोजकांनी आणले की जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वह हर काम अलग ढंग से करते हैं. मी काय केलं? मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. मी फक्त कनेक्शन जोडून दिलं. फुलं होते, ताई होत्या, आमच्या ह्या सगळ्या महालक्ष्मी होत्या, या महालक्ष्मींचं स्वागत केलं. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे,
तुमच्या शाळेमध्ये येईल मी. माध्यमिक शाळा आहे का? 7व्या वर्गापर्यंत 10व्या वर्गापर्यंत शाळा आहे, मी येईल. हां, ही जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेमध्ये पण येईल. पण एक लक्षात ठेवायचं, निराश नाही व्हायचं. हे बघा, उकिरड्याचे दिवस पालटली की नाही? गाडीवाला आया कचरा निकाल. अगोदर आपण काय करायचं, घराच्या बाहेरच टाकायचं, पुंजाने खत टाकायचं, ते खत विकायचे मग, बरोबर आहे ना? आता त्या खताचे दिवस बदलले की नाही? उकिरड्याचे दिवस बदलतात. आपण माणसं आहोत, बदलणार की नाही दिवस? हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. माझं 72 वय आहे. रोज 5 भाषण झाल्याशिवाय मी जेवण करत नाही. आज सकाळपासून मी नाश्ता केलेला नाही, चहा घेतलेला नाही. हा, विचारा ताई, मला मी पाणी किती पिलं का? त्याची ताईंना विचारा, सर पाणी पिलो का मी? इथं स्टेजवरही पाणी आहे, पण पाणी नाही पिलो मी. अरे, पंजाबराव देशमुखांचा वारस आहे, गाडगे महाराजांचा वारस आहे, तुकडोजी महाराजांचा आहे. पाणी घेण्याची काही गरज नाही आहे, त्यांचंच रक्त आहे ना अंगामध्ये. पण काय होते, आमच्यासारखे जे सुशिक्षित लोक आहेत, प्रचंड पगार आहे. माझी लहान बहीण प्राचार्य आहे, पगार आहे 2,70,000, 9,000 रुपये रोज. बापा 9,000 रुपये रोज. काय काम करते? सह्या शिकवा लागते का? कडू सर, प्राचार्याला शिकवा लागते? नाही शिकवा लागते, सह्या का लागते? 9,000 रुपये रोज. आमचा शेतकरी पूर्ण वर्षभर राबते. पाऊस सुरू आहे, इतका झाला पावसाचा मारा की आपले पिकं सडायला लागले, पिवळे पडायला लागले, ओला दुष्काळ पडायला लागला. आमचे शेतकरी एवढे कष्ट करतो, पण आमच्या शेतमालाला भाव नाही. आमच्या ज्या शेतीवरच्या ज्या वस्तू आहेत त्याला भाव नाही. पण औषधाच्या किमती पहा, किंवा फळ आपल्या शेतीला लागणारे साहित्य आहे त्यांची किमती वाढलेल्या आहेत. सोन्याचे भाव वाढले, त्या तुलनेत आपल्या ज्वारीचे भाव वाढले नाही. आणि म्हणून मित्रांनो, मी एक कार्ड देतो तुम्हाला. तुम्ही खूप सज्जन लोक आहेत आणि मला आनंद झाला. खरं तर मला असं वाटतं की स्टेजवर उतरून तुमच्या प्रत्येकाच्या पाया लागावं. कारण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी जेव्हा शिकत होतो तर माझ्या पायात चप्पल नव्हती, झोपडपट्टीत राहत होतो. माझे वडील, मी रस्त्यावर डबल विकत होतो, तेव्हा मला सकाळी 5 वाजता उठायचं, ब्रेड विकायचे, दूध विकायचं, मला 40 पैसे भेटायचे. मग शाळेत जायचं, 12 वाजता शाळेतून आलं की जेवण करून आंबे विकायचे, संत्रे विकायचे. दिवसभर एवढं परिश्रम करून मला 40 पैसे भेटायचे. आता मी काहीच काम करत नाही, तरी मला सरकार 4,000 रुपये दररोज पेन्शन देते. 4,000 रुपये. प्राध्यापक होतो ना, मोठ्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, प्रोफेसर होतो, आणि प्रोफेसरला पगार प्राचार्यापेक्षाही जास्त असते. तर मित्रांनो, मी काय केलं, जसं आता सरांनी सांगितलं, कडू सरांनी, की मी 5व्या वर्गापासून डबरोट विकत आहे, संत्रे विकत आहे, आंबे विकत आहे. त्यामुळे माझा काय झालं की मला काम करण्याची सवय झाली, माझी तब्येत चांगली झाली. सकाळी उठणं, आपले पोट्टे उठते का सकाळी? उठा बरं. आपण म्हणतो राहू द्या, सुट्टीचा दिवस आहे, बाबूला झोपू द्या. आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावा, त्यांचं व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी, तपस्वी करा. माझ्याकडे पाठवा. फुकट. गरीब मुलगा असेल, मी कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो, जी मुलं कलेक्टर होतात. आणि मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे त्यांना शिकवायला 273 कलेक्टर आहेत. माझ्या मुलांना शिकवायला कलेक्टरच येईल, कमिशनरच येईल, DSPच येतील. सुरेश वांजिले सरांनी आमच्या मुलांना शिकवलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. तुमचेच कलेक्टर आहेत, बरोबर. आणि म्हणून कर्डिले सर तुमचेच आहेत ना, जिल्हाधिकारी कलेक्टर आहेत ना. कर्डिले सरांना विचारा, काठोळे सरांना ओळखता का म्हणून. तुमच्या कमिशनर मॅडम आहेत, बिजरे मॅडम, विभागीय आयुक्त. एका मिनिटात जर तुमची ओळख नाही करून दिली तर नाव बदलून टाकेल. चांगल्या मॅडम आहेत, पटकन काम. एक SMS टाकला, पटकन मॅडमचा मेसेज येतो, सर तुमचं काम झालेलं आहे.
परवा एक पेशंट नागपूर दवाखान्यामध्ये ॲडमिट होता. मी मॅडमला मेसेज टाकला, मॅडमचा फोन आला, म्हणजे सर मी डीन साहेबांशी बोलली, तुम्ही पेशंट पाठवून द्या. ते इतके समाजामध्ये चांगले लोक आहेत, पण आपण काय केलं पाहिजे, कोणी काय कसंही वागो, आपण चांगलं वागलं पाहिजे. की परोपकार का चंदन आप दूजों को और लगाओ, परोपकार का चंदन आप दूजों को और लगाओ, आपकी उंगली खुद ब खुद महक उठती है. तुम्ही चांगलं काम करा. चंदन घ्या तुम्ही, चंदन तुम्ही तेलखडे सरांच्या आपल्या डोक्याला लावा. अरे काही भाग तुमच्या हाताला लावतो ना, सुवास लागेल. चांगलं काम करा. आणि तुम्ही चांगले लोक आहात बरं. मी पुण्या मुंबईला असतो, एवढे लोक नसतात, पण बातमी मोठी येते माझी. लोक एवढे नसतात, आणि तो टीव्ही वाला बरोबर जिथं मी बोलतो तेवढ्यावरच कॅमेरा देतो, ऑडियन्स मध्ये कॅमेरा देत नाही. या कार्यक्रमाला लोक चांगले लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधींचा वारसा चालवणारे लोक आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. मी माझं जाताना एक कार्ड घेऊन घ्या. आता आरोग्य हा थोडा प्रॅक्टिकल विषय आहे आरोग्याचा. त्या आता तुमचं आरोग्य बघा. तुम्ही आता जे असे, माझा चेहरा मी 72 वर्षाचा आहे, तुमचंही वय काही लोकांचं 72 आहे, पण माझा पहा चेहरा टवटवीत आहे. नाश्ता केलेला नाही, चहा केलेला नाही, मला यायला 1.5 तास लागला. तुम्ही ना साहेब एवढा मोठा बंगला आहे, एवढी मोठी पेन्शन आहे, गाडीनं आलेले आहे, तुम्ही जेवले का नाही जेवले काय फरक पडते. पण मित्रांनो, माझं आरोग्य का चांगलं आहे, तुमचे आरोग्य चांगलं होऊ शकते. फक्त एक काळजी घ्या, जेवण कमी करा. जो माणूस जेवण कमी करेल त्याचं आरोग्य चांगलं राहील. सकाळी उठल्याबरोबर चहा घ्यायला हरकत नाही, पण तो चहा गुळाचा घ्या, बिन दुधाचा घ्या. तुमच्याकडे गाय असेल, म्हैस असेल, मग ठीक आहे. ते जे रेडीमेड दूध येते ना, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, ते नकली पण असेल. 11 वाजेपर्यंत काहीच खाऊ नका, काहीच फरक नाही पडत. मी 1 महिना उपाशी राहून दाखवू शकतो. इथंच बसतो 1 महिना उपाशी, काहीच नाही खात. प्रॅक्टिकल करतो, खोटं नाही सांगत. मग तुम्ही मला सर तुम्ही कसे काय जिवंत राहता. मी लिंबू पिईल, लिंबू पाणी पिईल, शरबत पिईल, अन्न नाही खाणार. 11 वाजता ज्यूस घ्या. मी कशाचा ज्यूस घेत असेल. तुम्हाला बापरे, तुम्ही तर श्रीमंत माणसं आहे. तुम्ही मोसंबीचा ज्यूस घेत असाल, तुम्ही सेबचा ज्यूस घेत असाल, तुम्ही अंगुराचा ज्यूस घेत असाल, आणि तुम्हाला धक्का बसेल. मी ही जी फळझाडं आहेत, म्हणजे शेवग्याच्या शेंगा आहेत, आवळा आहे, आंबा आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, गोडनिंब आहे, याचे पानं तोडतो, त्याचा ज्यूस पितो. लिंबाचे पानं टाकतो त्यामध्ये. कडू लागत असेल, कडू लागेल ना, मग त्यामध्ये एखादा सेप टाकून देतो, त्यामध्ये 2-3 चिक्कू टाकून देतो, 10-12 अंगूर टाकून देतो. सगळे एकदम नाही बरं. आज सेप टाकला, उद्या अंगूर, परवा चिक्कू, काहीतरी गोड टाकून देतो. बकरी काय खाते, गाय काय खाते, म्हैस काय खाते. कधी म्हैस बिमार पडलेली पाहिली आहे का. कधी बकरी बिमार पडलेली पाहिली आहे का. काय खाते, चारा खाते. अरे या निसर्गामध्ये एवढी ताकद आहे. त्या निसर्गाची पत्तीचा झाडपाला खाऊन एक माणूस 72 वर्ष तुमच्या समोर आहे. कधीही कोल्ड्रिंक पिणार नाही. मला कोल्ड्रिंक पिताना दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा की काटोळी सर कोका कोला पिऊन राहिले, फंटा पिऊन राहिले. नाही पिणार. याच्यामध्ये ताकद आहे. पण तुम्ही माझ्या घरी आले, मी तुम्हाला असा पत्तीचा ज्यूस जर दिला तर तुम्हाला अरे बापरे लयच कंजूस माणूस आहे. पण तुमचं सगळं जे शरीरातलं जे वाईट पण असेल ते सगळं काय करते, निचरा करते. सगळं संडासच्या माध्यमातून ते बाहेर पडतं. पोळी कमी खा, भाकर वापरा. तुम्ही भाकरच खात असाल शक्यतोवर. भाजी जास्त खा, आणि शक्य असेल तर कच्ची खा. मी 1/2 किलो भेंडी कच्ची खाऊ शकतो.
अर्धा किलो टमाटर कच्चे खाऊ शकतो, पाव किलो वांगे कच्चे खाऊ शकतो, अर्धा किलो पालक कच्ची खाऊ शकतो. आणून दाखवा तुम्ही, इथंच प्रॅक्टिकल करून दाखवतो. पाव किलो, मी परवा भेंडीच्या शेतात गेलो, फोटो पण टाकला तू. भेंडीच्या शेतात 15 मिनिटं राहिलो, जेवढ्या भेंड्या खाता येतील तेवढ्या खाल्ल्या. त्या ताईला 100 रुपये दिले, नाही घेतले त्या ताईनं. तिकडे जळगाव जिल्ह्यात होते, म्हणे साहेब तुम्ही एवढे मोठे साहेब आमच्या शेतात आले हेच भरपूर. त्यांना राखी पौर्णिमेचा दिवस होता, म्हटलं ताई हे राखीची ओवाळणी म्हणून समज. 100 रुपये दिले त्या ताईला. किती मोठं मन आहे त्या ताईचं. भेंड्या मोठ्या मोठ्या होत्या पण जरळ नव्हत्या, कोवड्या भेंड्या होत्या. तर आमच्या या सगळ्या मातोश्रींचं मन असं मोठं आहे. म्हणजे आमच्या आजीबाई असतील, वय जास्त झालं असेल, आजी काही काळजी नाही करायची, माझं कार्ड देतो, कोणताही आजार असला तर मला फोन करायचा. मला रात्री 12 वाजता फोन करायचा आणि मला सांगायचं सर 108 टेम्परेचर आहे, 104 टेम्परेचर आहे. 10 मिनिटात तुमचा ताप जर मी फोनवर कमी नाही करून दिला ना तर नाव बदलून टाकेल मी. 10 मिनिटात नुकसान सांगेल मी काय करायचं. काहीच नाही करायचं. खोबरेल तेलानं पाय चोळायचे, खोबरेल तेलानं तळपाय चोळायचे 15-20 मिनिटं आणि ओव्याचा 1 ग्लासभर अर्क पिऊन टाकायचा. ओवा चहासारखा उकळायचा. पहा 15 मिनिटात टेम्परेचर जिकडच्या तिकडे. डॉक्टरकडे गेले, तपासणी फी, औषध, हे चाचणी करा, ते चाचणी करा. किती साधा डॉक्टर असला तरी 200-300 रुपयाचा गच्चू दिल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे तेलखडे सर? आणि आमच्यासारखा गेला ना 4-5 हजाराला चुना, 4-5 हजाराला. आणि म्हणून जे आमच्याकडे पेशंट येत असतात, माझ्याकडे जास्त पेशंट नाही आहेत, फक्त 26 लाख पेशंट आहेत. किती? 26 लाख. आणि मी जे कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिकवतो त्याची फी आहे 1 रुपया. किती? 1 रुपया. 1 रुपयामध्ये पुस्तकं फुकट, राहणं फुकट, जेवण फुकट. गरीब मुलांना, जे गरीब आहे आणि फारच गरीब असला तो मुलगा मला माझ्याकडे आला तर 10,000 रुपये स्टायपेंड पण देतो एका महिन्याला. किती? एका महिन्याला. किती मुलं आहेत माझ्याकडे? 10,000. ॲडमिशन आहे 10,000 आणि ऑनलाईन मुलं किती आहेत? 5 लाख. किती आहे? 5 लाख. फी किती आहे? किती आहे? 1 रुपयामध्ये चांगलं चॉकलेट भेटते का? भेटते काय चांगलं चॉकलेट? डेअरी मिल्क 5 स्टार भेटते काय? नाही भेटत. मी 1 रुपयामध्ये कलेक्टर होणाऱ्या मुलांना शिवतो. पुस्तकं फुकट, जेवण फुकट, राहणं फुकट. गरीब मुलाला किती पगार? 10,000 रुपये. काम करायला लावतो. मला सर 10,000 तसेच देतो का? नाही. आमचे 3 स्टार हॉटेल्स आहेत, आमच्या सिनेमा टॉकीज आहेत, आमचे दुकान आहेत. त्याला म्हणतो चल रात्री 6 ते 12 आपल्या हॉटेलमध्ये काम कर. हुशार मुलगा असला, काही मुलं हुशार असतात, त्यांना आम्ही हॉटेलमध्ये काम नाही करायला असतं. चल कलेक्टर साहेबाला कडे शिकवायला जा, मुलांना त्यांच्या डेप्टी कलेक्टरकडे जा, डेप्टी इंजिनियरकडे जा. 10,000 रुपये देतात. कलेक्टर साहेबाकडे माझा मुलगा, हुशार मुलगा शिकवायला जात होता. आता त्यालाही 10 वर्ष झाले. 2015ची गोष्ट आहे. तेव्हा किरण गित्ते कलेक्टर होते. ते 8,000 रुपये महिना द्यायचे. किती? 8,000. सर नागपूरला राहण्याचा खर्च 2,000, जेवणाचा खर्च 3,000, किती झाले? 5,000. तरी 3,000 घरी पाठवायचा. बरोबर आहे? आणि म्हणून खचून जाऊ नका बा. शेतकऱ्यांना चिंता असतात. मी तर कसं गाडीमध्ये बसेल, निघून जाईल. मला माहिती आहे आमचा शेतकरी यांना चिंतेत आहे. लोक येतात, भाषण देतात, चालले जातात. बरोबर आहे ना? आम्ही त्यातले नाही आहोत. तेलखडे साहेबला काही टोळे आहे का? मोठा दाबा आहे, 120 एकर जागा आहे. मला म्हणाले काठोळे साहेब मी जमीन देतो, काढा इथं आहे सेंटर. त्यांची शेती 5 कोटी रुपये एकराची आहे. 5 हायवेला लागून आहे. पण ते म्हणाले सर मी जागा द्यायला तयार आहे, तुम्ही सेंटर काढा. मी तयार केलेले सेंटर पहा तुम्ही. चक्कर येईल तुम्हाला, चक्कर. किती कोटीचं असेल? 1 कोटी, 5 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी. किती? किती मजली? 13 मजली. किती लिफ्ट आहे? 11 लिफ्ट आहे. मंत्र्याला म्हणते बाजूला हो. त्या गुजरातच्या लोकांना सांगितलं, रामजीभाई पटेल 1,000 कोटीचा व्यवसाय त्यांचा दर वर्षाला.
मतलब रामजी भाई एक आइस का सेंटर क्यों नहीं बनाते? सर बोलते बना देंगे. बनवलं एक सेंटर 200 कोटीचं, 5 सेंटर आहेत हे 1000 कोटीचे. किती दानशूर लोक आहेत. पहिलं डोनेशन 40 कोटी, दुसरं डोनेशन 25 कोटी, तिसरं डोनेशन 5 कोटी. त्यांनी 5 कोटीच्या खालची घेतलंच नाही. सरदार धाम गुगलवर सर्च करा तुम्ही. राजस्थानचं सेंटर 60 एकरामध्ये आहे. 70 स्कूल बसेस आहेत. गुजरातचेच लोक उद्घाटनाला आले. जो माणूस उद्घाटनाला आला त्याने 1 कोटी रुपये दिले. बाकीच्या लोकांनी 36 लाख रुपये दिले. 1 कोटी 36 लाख उद्घाटनाला. आपल्याकडचे लोक येतात, आमदार येतात, खासदार येतात. कोण्या तरी खासदारांना त्यांना तर त्याच्या जो फंडच नसतात. 200 कोटी देऊ शकतात का? नाही देऊ शकत. पण मित्रांनो की आपण सगळेजण मिळून काम करूया की साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. तुमचा काही दुर्धर आजार असेल आम्ही तुमच्या घरी येऊ. तुमच्याकडे बेसन भाकरी खाऊ, चून भाकर खाऊ. पैसे घेणार नाही तुमच्याकडून. पण तुमचा आजार 7 दिवसात ठीक नाही केला ना तर माझं नाव बदलून टाकायचं. आमचे शिबिर असतात 365 दिवस शिबिर असते. आता नागपूरला शिबिर आहे 21 सप्टेंबरपासून. गुरुदेव सेवा मंडळामध्येच आहे. तिथे आपलं एस टी स्टँडचं गुरुदेव सेवा मंडळ आहे ना त्या ठिकाणी. आता आळंदीला शिबिर झालं 550 लोक होते. नाशिकला शिबिर झालं. आता अमरावतीला 1 दिवसाचं शिबिर आहे 21 सप्टेंबरला. या तुम्ही. तुमचा आजार त्याच दिवशी तुम्ही जेव्हा शिबिराला येता सगळं तुमचे कागदपत्र तपासले जातात. BP, शुगर, तुमचं वजन सगळं. 7 दिवस तुम्ही शिबिरात जा आणि तुम्हीच तुमचं वजन मोजा, तुमचं BP मोजा, शुगर मोजा. सगळं कमी झालेलं असतं. नाही झालं तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जायचे. अगोदरच घेऊन टाकायचे. 1 लाखाचा चेक अगोदरच देऊन टाकेल. पण मित्रांनो कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला सांगितलं ना छत्रपती शिवरायांचा खरा वंशज आहे मी. लोक लिहितात गाडीवर जगदंब जगदंब. त्या पोरांची वागणूक पहा. जगदंबवाले तिळा ते का के शेंड्या. पण हा खरा शिवाजी महाराजांचा वंशज आहे. सोमराज तेलखडे की त्यांनी काय केलं. असू द्या ना कमी लोक येतील. मला सांगा कमी लोक आले कोणाचा फायदा झाला? तुमचा फायदा झाला ना. पण आता तुमची एक तुम्हाला शपथ दिलेली आहे कमीत कमी 10 लोकांना सांगणार. तुम्हाला माहिती आहे काय कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेतून देता येते. कोण्या भाषेतून देता येते? मराठी भाषेतून. कलेक्टरची परीक्षा द्यायला 35% मार्क्स पाहिजे. काही पोट्यांना डॉक्टर इंजिनियर नका करू. 35% तर कलेक्टर होत आहे. कलेक्टरची पहिली परीक्षा पास व्हायला 25% मार्क्स पाहिजे. किती? 25. कोणावर त्याचे प्रश्न येतात? 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी. 12वी नंतरचा कोणताही प्रश्न कलेक्टरच्या पहिल्या परीक्षेला येत नाही. परीक्षेमध्ये प्रश्नाचे उत्तर दिले असतात. फक्त मार्क करावं लागते. उदाहरणार्थ हे पिंपळकुटा गाव हे कोण्या जिल्ह्यात आहे? नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा. फक्त मार्क करावं लागते. फक्त 180 प्रश्न येतात. आम्ही मुलांची 2ऱ्या वर्गापासून तयारी करून घेतो. माझ्या मुलांकडे या तुम्ही. माझे मुलं भाड्याच्या घरात राहतात पण कलेक्टर झालेले आहेत. यावर्षी 5 मुलं कलेक्टर झाले. भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या बापाने त्यांना 2 ड्रेस घेऊन दिले होते की जोपर्यंत तू पास होत नाही तोपर्यंत 3रा ड्रेस भेटणार नाही. पोरगा कलेक्टर झाला. नुसतं कलेक्टर नाही झाला. एवढा अभ्यास केला की तो भारतातला सगळ्यात मोठा कलेक्टर होणार आहे. रिटायरमेंट होताना कॅबिनेट सेक्रेटरी नरेंद्र मोदीपेक्षाही मोठा होणार आहे. मुलगा भाड्याच्या घरात राहतो. किती ड्रेस आहेत? 2. आणि म्हणून सरांनी जे सांगितलं, कडू सरांनी जे सांगितलं, ढोके सरांनी जे सांगितलं, तळमळ आहे ना रे. त्यांना तळमळ आहे. नाहीतर सुट्टीच्या दिवशी आम्हाला महालक्ष्मीचे निमंत्रण नाहीत का? डझनभर निमंत्रण आहेत महालक्ष्म्यांचे. पण आमच्या महालक्ष्मी इथं बसलेल्या आहेत ना. तिथे जेवण करायला गेलो काही फरक नाही पडत. लोक म्हणतील काय सर आले नाही. मी म्हणतो द्या डबा पाठवून. डबा पाठवणं शक्य नाही त्यांना महालक्ष्म्यांचा. तर आपल्या मनामध्ये ज्या अंधश्रद्धा असतात
खूप अंधश्रद्धा असतात, त्या बाजूला ठेवा. मी कोणत्याही देवाला कधीही नमस्कार केलेला नाही. ज्या दिवशी माझे वडील वारले त्या दिवशी मी समजलो की मी शिकत होतो, झोपडपट्टीत राहत होतो, भाऊ नोकरीला नव्हता, मी नोकरीला नव्हतो. अरे म्हटलं असा कसा देव आहे की माझ्या वडिलांना घेऊन गेला. आजपासून देवाला नमस्कार नाही. गेल्या 72 वर्षात मी देवाला नमस्कार केलेला नाही. तरीही तुम्ही या रोडने येताना महापौरांच्या बंगल्याजवळ विचारा, काठोडे सरांचा बंगला कोणता आहे. महापौरांचा बंगला तिकडे, इकडे माझा बंगला, तेरे घर के सामने. महापौरांच्या बंगल्यात पार्ट्या होतात आणि माझ्या बंगल्यामध्ये स्पर्धा परीक्षेला बसणारी जी मुलं असतात ती राहतात, ते अभ्यास करतात 24 तास. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. माझा कार्ड देतो मी तुम्हाला, प्रत्येकाला कार्ड घेऊन जा. लोकांना सांगा येता आलं तर या आडवी अमरावती रोडवरच माझा बंगला आहे. विद्यापीठ संपलं की पोस्टल कॉलनी लागते, शिवनेरी कॉलनी लागते, पंकज कॉलनी लागते आणि महापौरांच्या बंगल्यासमोर जिजाऊ नगर आहे. आणि त्या जिजाऊ नगरमध्ये तुम्ही अगदी रस्त्यावर पंचरवाला असेल, भाजीपालावाला असेल, त्यांना विचारा. ते तुम्ही म्हणा सर तुमचं घर कसं काय ओळखतात ते. मी त्यांना रोज कमीत कमी 100 लोकांना नमस्कार केल्याशिवाय मी झोपतच नाही. भाजीवाल्याला नमस्कार करतो, आमच्याकडे ज्या मोलकरीण येतात तिला पण नमस्कार करतो. ताईशिवाय बोलत नाही मी. आमची मोलकरीण आली, या ताई साहेब. अगं विद्या, ह्या ताई साहेब आलेल्या आहेत. ताई साहेब म्हणतो मी मोलकरीणला. माझी बायको तर पगार देतेच, त्याशिवाय त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील ती मदतीला जाऊन जातो. पण मित्रांनो, एक काम करावं लागेल. आपल्या मुलांना एक काम शिकवा की वर्क व्हॅल्यू वर्क, वर्क व्हॅल्यू वर्क, प्ले व्हॅल्यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, रोजचं काम रोज करा. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हा. जाताना अशी कार असेल आजूबाजूला, त्या कारमधून ड्रायव्हर जवळून एक कार्ड घेऊन जा. आणि तुम्हाला काही अडचण आली, तुमच्या मुलाची कोणाची फी भरायची असेल, कोणाला कपडे पाहिजे असतील, कोणाला सायकल पाहिजे असेल, मला सांगा. मी ताबडतोब ज्या दिवशी तुमचा